लातूर शहरामध्ये एका कारला भर रस्त्यात अचानक आग लागली। कारमधील वायरिंग जळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना आज सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली। चालत्या गाडीमधून अचानक धूर येत असल्यामुळे चालकाने गाडी थांबवून त्यावर पाणी टाकलं, पण लागलेली आग न विझता गाडीमधून अधिकच धूर निघत होता। चालकाने आणि तेथून जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशामक दलाला वारंवार फोन करून ते आले नाहीत। यावेळेला काही तरुणांनी येथून जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला थांबवून त्यातील पाण्याचा मारा करत ही आग विझवली, अन्यथा स्फोटासारखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। तरुणांच्या या तत्परतेने सर्वत्र कौतुक केले जाते। या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलीम शेख यांनी। बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक इको गाडीला वायरिंग जळाली होती। उन्हाच्या उष्णतेमुळे वायरिंग जळालेली आहे। इथे नागरिकांनी आग विझू केलेली आहे। ट्रॅक्टरचं पाण्याचं टँकर चाललेलं होतं, त्याला उभा करून नागरिकांनी पाण्याचं जे पाणी गाडीवर टाकून आग विझवण्यात आले। कशी होती आग आणि कसं लागलं होतं, काय सांगू शकतात थोडं? आम्ही सांगू शकतात की इको गाडी होती, ट्रॉफिकमध्ये फसली होती इको गाडी। त्या ड्रायव्हरला कळाले नाही की आग लागली म्हणून ते उतरून राईटच्या गाड्यावर गेला पाणी आणाय। तर आम्ही मोरे सर आम्ही समधी टीम घेऊन आग विझवण्याचं काम केलेलं आहे। कशा प्रकारे आग विझवली तुम्ही? टँकरने कसं टँकर तुम्ही बोलवलं होतं का? बोलवलं नव्हतं, त्याला चाललेल्या रस्त्यावर पकडून घेतलं। कसं होतं, आग कशी होती, तुम्ही कशा परिश्रम करून आग विझवली? खूप चांगलं काम केलं। रिनो गाडीला शॉर्ट सर्किटनं आग लावल्यामुळं आम्ही चाललेलं टँकर अडवून स्वतः ते टँकर वापस बोलून हे आग विझण्याचा प्रयत्न करायला अग्निशामकच्या गाडीला आम्ही 10 वेळेस फोन केलो, तर अग्निशामकची गाडी आग विझण्यानंतर आलेली आहे। काय सांगाल तुम्ही? मला एवढं सांगायचे की प्रशासन लवकरात लवकर आलं नसल्यामुळं आमचे मित्र बबलूभाई जोगदन, नितीनजी मोरे आणि आमचे सगळे टीम पूर्ण चाललेल्या गाडीला जात टँकरला थांबवून जीव स्वतःच ही करून गाडीचा आग विझवण्याचा प्रयत्न केला। थोडा जर वेळ झाला असता तर आग खूप भयानक गाडीचा स्फोट झाला असता। नक्कीच युवांचं धाडस हे कामाला आलेलं आहे। तर इको गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती। युवानी मेहनत घेत धाडस करत, खूप मोठं धाडस असतं। एखादी गाडीला आग लागलं म्हणजे माणूस घेऊन गाडीजवळ जात नाही, पण इथल्या युवांनी गाडी उभा करून पाण्याचं टँकर जात होतं, त्याला आडवं ही करून ते मानत नव्हतं पाण्याचं टँकरवालं, त्याला उभा करून आडवं ही करून पाणी विझवण्याचं काम केलेलं गाडी आज विझलेली आहे। थँक्स फॉर लातूरकर न्यूज अनकटसाठी प्रतिनिधी सलीम शेख, लातूर।